जाऊया पुढच्या बातमीकडे। सुनेत्र पवार यांच्या शपथविधीवर जयंत पाटील यांनी टीका केली। 15 दिवस थांबले असता तर काय बिघडलं असतं? शेकापचे नेते जयंत पाटील यांनी हा सवाल उपस्थित केलाय आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्र पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यावरून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली। तर ते काही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पद नव्हतं, 15 दिवसांनी शपथ घेतली असती तरी काय बिघडलं असतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। आणि या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ज्या दिवशी जळते त्याच दिवशी बाई जळीत झाल्यानंतर घराच्या बाहेर पडते आणि शपथविधी घेते। हे कोण हिंदू धर्मामध्ये आहे काय? जे हिंदू हिंदू बोलून मतं मागताय त्याला हे बोलण्याला त्याला काय त्याला लाज लज्जा राहिली नाहीये। 15 दिवसांनी झाला असतं तर काय बिघडते शपथविधी? त्या मुख्यमंत्री नव्हत्या किंवा पंतप्रधान नव्हत्या वारलेल्या व्यक्ती? तर या सगळ्या गोष्टीचं लोकांना सांगितलं पाहिजे। सोयीच्या प्रमाणे हिंदू नाहीतर कुठलेच धर्म नाही। संभाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी दुःखाचा डोंगर बाजूला सारत रायगड झुंजत ठेवला होता। अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील तीच अवस्था झाली होती। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या दादांनी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चे कार्यकर्ते आणि पक्ष हा पोरखा झाला होता। अशा परिस्थितीमध्ये एका सुविद्य पत्नीचं कर्तव्य पार पाडत त्या पक्षाची गडी बसवण्यासाठी, कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुनेत्र वहिनींनी त्या ठिकाणी गटनेतेपद आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारले। परंतु ज्या रायगडच्या भूमीने नेहमीच महिलांचा सन्मान केला, मासाहेब जिजाऊंना राज्यकारभार करताना पाहिलं, त्याच रायगडच्या पुरोगामी भूमीतील एका सुपुत्राने आदरणीय वहिनींवर अशा पद्धतीची टीका करणं हे रायगडच्या मातीला कधीही शोभणारं नाही आहे।